नमस्कार. आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बटाटा वेपर्स कसे बनवायचे ते बघूयात. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे 5 किलो बटाटे घेतले. बटाटे शक्यतो मोठेच घ्यायचे. बटाटे मोठे घेतले की साल व्यवस्थित काढली जाते. बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. सगळ्या बटाट्यांची साल अशाच प्रकारे काढायची आहे. बटाट्यांची साल काढली गेलेली आहे. सगळे बटाटे आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बटाट्याची किसणी घेतलेली आहे. किसणी तिरकस धरायची, वेपर्स व्यवस्थित पडतात. सगळ्या बटाट्यांच्या चकल्या अशाच प्रकारे पाडून घ्यायचे. वेपर्स 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्याने बटाटे काळे पडत नाहीत. वेपर्स उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे. पाणी गरम झाले आहे. मी यात मीठ टाकले. 5 किलो बटाट्यासाठी 5 चम्मच मीठ टाकले आहे. यामध्ये बटाटे टाकूया आता. वेपर्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर वेपर्स हलवत राहायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गरम पाण्यामध्ये यावर झाकण ठेवायचं आहे. उकळी येऊ द्यायची. पाण्याला छान उकळी आलेली आहे. 4 ते 5 मिनिट वेपर्स हलवत राहायचे. जास्त शिजवायचे नाही. वेपर जास्त शिजवले की वेपर्स तुटतात, व्यवस्थित वाळवता येत नाहीत. वेफर्स शिजले गेले आहेत. हे आपल्याला गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. पूर्ण वेफर सगळे गरम पाणी काढून घ्यायचे आहे. एका गाळणीमध्ये नंतर वाळवायला घालायचे. वेफर्स थंड झाले आहे. उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. सुटसुटीत करून वाळवायचे आहे. वेफर 2 दिवस सुकवायचे आहेत. हे बघा, उन्हामध्ये वेफर्स वाळले गेले आहेत. आता आपण याला तळून घेऊया वेफर्सला. हे बघा, वेफर्स किती पांढरे शुभ्र तळवले जात आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.